मित्रांनो, स्वस्तात मस्त ऑप्शन म्हणून आपण इलेक्ट्रिक स्कूटरकडे बघतो. पेट्रोलचं टेन्शन नाही, मेंटेनन्स पण जास्त नाही, वगैरे वगैरे. पण हाच स्वस्त पर्याय सध्या कित्येक लोकांना खूपच महागात पडतोय. गेल्या आठवड्यात महिंद्राच्या एका ईव्ही कारला आग लागल्याची घटना घडली होती. कालच अकलूजमध्ये एका इलेक्ट्रिक बाईकला लागलेल्या आगीमुळे संपूर्ण घरच जळून खाक झाल्याची बातमी बघितली. आमच्या फॅमिली ग्रुपवर तर दर 10-15 दिवसाला असा एक तरी व्हिडिओ येतोच ज्यात इलेक्ट्रिक स्कूटरला आग लागल्याचं दिसतंय. आता तर मला इलेक्ट्रिक गाडी दिसली रे दिसली की अन्नू मलिक सारखं तू आग लगा देगी म्हणून वाटतं. आग लगा दी, आग लगा दी, आग लगा दी. आता हे सगळं बघून इलेक्ट्रिक गाडी घ्यायची की नाही असा विचार तर लोक करतच आहेत. पण ज्यांनी आधीपासूनच हा बॉम्ब म्हणजे ईव्ही विकत घेतली आहे त्यांचं काय? ईव्ही घेतली म्हणजे त्याला आग लागणारच असं जर तुमच्या डोक्यात येत असेल तर थांबा. एकतर या सगळ्या घटनांमधल्या बहुतांश आगी ह्या वापरणाऱ्याच्या चुकीमुळे लागल्यात आणि दुसरं म्हणजे थोडंसं लक्ष दिलं, थोडी खबरदारी घेतली तर तुमच्या ईव्हीला अशा घटनांपासून सुरक्षित ठेवता येतं. आता ईव्हींना आगी का लागतात आणि त्या कशा टाळता येऊ शकतात याच्या काही टिप्स तुम्हाला सांगतो. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. ओके, सगळ्यात आधी तर बघूया की ईव्ही कशावर चालतात. आपल्या फोनमध्ये लिथियम आयन बॅटरी असते, अगदी तशीच पण मोठ्या साईजची बॅटरी इलेक्ट्रिक गाड्यांमध्ये वापरली जाते. आता जेव्हा आपण ही बॅटरी चार्ज करतो किंवा वापरतो तेव्हा त्यामध्ये केमिकल रिॲक्शन होत असते. त्यातलं लिक्विड इलेक्ट्रोलाइट हे रसायन खूप ज्वलनशील असतं. जेव्हा बॅटरी खूप वापरली जाते किंवा ओव्हरचार्ज होते तेव्हा ती केमिकल रिॲक्शन हाताबाहेर जाते आणि बॅटरी गरम होते. त्यामुळे तर गेमिंग करताना किंवा खूप वेळ चार्जिंगला ठेवलं की आपला फोन गरम होतो आणि सेमच बॅटरी ईव्हीमुळे असल्यामुळे तिकडे पण सेम रिॲक्शन दिसते. पण प्रत्येक वेळी ओव्हरहीट होऊन ह्याला आग लागतेच का? तर नाही. आग लागण्यासाठी बरीच कारणं आहेत. त्यातलं पहिलं कारण म्हणजे खराब क्वालिटीची बॅटरी. कितीतरी कंपन्या केवळ कॉस्ट कटिंगसाठी म्हणून खराब क्वालिटीचे चायना मेड सेल्स वापरून बॅटरी बनवतात. आणि चायना माल म्हणजे तुम्हाला माहिती आहे, चले तो चांद तक नाही तो रात तक. हे खराब क्वालिटीचे सेल लवकर गरम होतात आणि एका लिमिट नंतर डायरेक्ट पेट घेतात. दुसरं कारण म्हणजे बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम मधला बिघाड. बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजे बॅटरीचा मेंदू असतो. याचं काम असतं बॅटरीमधल्या प्रत्येक सेलवर लक्ष ठेवणं. जर ही सिस्टीमच फेल झाली तर एखादा सेल ओव्हरचार्ज होऊन त्याला आग लागू शकते. तिसरं म्हणजे भारतातलं तापमान. ईव्ही बॅटरीसाठी जास्तीत जास्त 35 अंश तापमान चांगलं असतं, पण त्याच्या वर गेलं तर बाहेरच्या तापमानामुळे बॅटरी जास्त गरम होऊ शकते. आपल्याकडे बऱ्याच ठिकाणी उन्हाळ्यात तापमान 40 ते 45 डिग्री सेल्सिअस पर्यंत जातं. चौथं कारण असं आहे ज्यात आपण काहीच करू शकत नाही, ते म्हणजे अपघात. गाडी एखाद्या मोठ्या खड्ड्यात आदळली किंवा खालच्या बाजूने बॅटरीला दगड लागला तर बॅटरीच्या आतले सेपरेटर्स फाटून आग लागू शकते. आणि पाचवं कारण म्हणजे आपलीच मस्ती. कितीतरी लोक गाडीत एक्स्ट्रा लाईट किंवा ॲक्सेसरी बसवण्यासाठी गाडीच्या ओरिजिनल वायरिंगमध्ये छेडछाड करतात. अशाने शॉर्ट सर्किट होऊन आग लागण्याचा धोका वाढतो. अशा वेळी तर कंपनी पण हातवर करते आणि आपलं जास्त नुकसान होतं. ही तर झाली आग लागायची कारणं. आता मेन मुद्दा, गाडीला आग लागणं कसं टाळायचं. आतापर्यंतच्या कितीतरी घटनांमध्ये ईव्हीला आग लागायचं मेन कारण होतं चार्जिंग. कितीही भारीतली गाडी घेतली, कितीही ट्रस्टवर्दी कंपनी असली तरी चार्जिंगच्या बाबतीत लाड करून चालतच नाही. एकतर गाडी चार्जिंगला लावून ती रात्रभर तशीच सोडून देणं चुकीचं. आजकाल कितीतरी गाड्यांमध्ये ऑटो कट फीचर दिलेलं असतं, म्हणजे बॅटरी 100% चार्ज झाली की चार्जिंग आपोआप कट होतं. पण ह्यात प्रॉब्लेम असा आहे की बॅटरी आणखी चार्जिंग घेत नसली तरी बटन तर चालूच राहतं ना. त्यामुळे अशा फीचर्सवर लई भरोसा न ठेवता आपणच लक्ष ठेवून बॅटरी चार्ज करायची. आणि अगदी 100% चार्ज करायची पण गरज नाही. 90 ते 95% खूप झालं. दुसरं म्हणजे बऱ्याच जणांना बॅटरी अँझायटी असते, म्हणजे सारखं गाडीचं चार्जिंग संपेल का काय असं डोक्यात राहतं. त्यामुळे कुठं जाऊन आलं की आल्या आल्या गाडी चार्जिंगला लावतात. तसं करायचं नाही. गाडी चालवून आल्या आल्या बॅटरी एकदम गरम असते आणि त्यातच चार्जिंगला लावली की ती अजून गरम होणार. त्यामुळेच बाहेरून कुठून जाऊन आलं की बॅटरी थंड होऊ द्यायची. अर्धा तास किंवा सेफ साईड तासभर थांबून मगच गाडी चार्जिंगला लावायची. आणि चार्जिंग झाले पण लगेच बाहेर निघायचं नाही. किमान 15 मिनिटं तरी थांबून बॅटरी गार होऊन देऊन मग गाडी बाहेर काढायची. तिसरं म्हणजे दुसऱ्या कुठल्या तरी गाडीचा किंवा स्वस्तातला चार्जर वापरायचा नाही. प्रत्येक गाडीला लागणारं व्होल्टेज, चार्जरची पॉवर वेगळी असते. त्यामुळे गाडी आपली आणि चार्जर लोकांचा असं नाही करायचं. आणि कितीतरी कंपन्या फास्ट चार्जर देतात, पण त्यापेक्षा स्लो चार्जरने नीट, निवांत आणि शिस्तीत गाडी चार्ज करायची. चौथा उपाय म्हणजे गाडी उन्हात लावायची नाही, कारण मगाशी सांगितलं तसं आपल्याकडे गाडी लगेच तापती आणि गरम होऊन आग लागायचे चान्सेस असतात. त्यामुळे सावली बघूनच गाडी लावायची, नाही तर त्याचं कव्हर वापरायचं. आणि शेवटचं, गाडी खड्ड्यातून गेली, कुठं घासली गेली तर लगेच बॅटरी आणि वायरिंग चेक करून घ्यायची. म्हणजे आपल्याकडचे रस्ते एवढे भारी असतात की तुम्ही म्हणाल दर अर्ध्या किलोमीटरला गाडी तपासायची का? तसं नाही. आपल्याला गाडी चालवताना लक्षात येतं की कुठला खड्डा साधा होता आणि कुठल्या खड्ड्यात लईच आदळते. तर त्यानुसार मोठा इम्पॅक्ट वाटला की बॅटरीला लागलंय का नाही ते बघून घ्यायचं. सर्व्हिसिंगला वगैरे गाडी नेली की ह्या सगळ्या गोष्टी चेक करून घ्यायच्या. आता एवढं सगळं करून पण आग लागलीच तर काय करायचं?
तर सगळ्यात आधी गाडीपासून लांब जायचं. म्हणजे तुम्ही म्हणाल तेवढं तर आम्हाला पण कळतं, पण तसं नाही. गाडीतून धूर येतोय असं दिसलं किंवा जळायचा वास येतोय असं जरी वाटलं तरी सगळ्यात आधी गाडी सुरक्षित ठिकाणी उभी करून तिथून किमान 20 फूट लांब जायचं. दुसरं म्हणजे गाडीला आग लागली की पहिली रिॲक्शन म्हणून आपण पाणी टाकायला बघतो, तर ते नका करू. कारण इलेक्ट्रिक गाडीला आग लागली आणि त्यावर पाणी टाकलं तर केमिकल रिॲक्शन वाढून आग आणखी मोठी होऊ शकते. शक्य असेल तर ईव्हीसाठी लागणारं खास A, B, C किंवा D टाईप फायर एक्सटिंग्विशर वापरा. आता ते किती जणांकडे असतं हा वेगळा विषय, कितीतरी जणांना असं काही असतं हे पण माहीत नसेल. असो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जरी पाणी माती टाकून किंवा कसं तरी करून आग थांबवली तरी फायर ब्रिगेडला नक्की कळवा, कारण बॅटरीला लागलेली आग ही पुन्हा पुन्हा पेटू शकते. आता हे सगळं ऐकून तुम्हाला वाटत असेल की ईव्ही घेऊच नाही, तर तसं काही नाही. कुठलीही टेक्नॉलॉजी नवीन नवीन असते तेव्हा ती परफेक्ट नसतेच. या गोष्टींमधून कंपन्या शिकतायत आणि जास्तीत जास्त चांगल्या बॅटऱ्या आणतायत. त्यामुळे ईव्हीला घाबरण्यापेक्षा या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टींची काळजी घ्या आणि जबाबदार चालक बना. बाकी तुम्हाला इलेक्ट्रिक गाड्या सुरक्षित वाटतात का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या एखाद्या मित्राकडे ईव्ही असेल तर त्याला हा व्हिडिओ नक्की पाठवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. टेक आणि ऑटो संबंधित अशाच व्हिडिओसाठी टेकभारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.